भावेवीन भक्ती भक्तिवीन मुक्ती बळेवीन शक्ती बोलू नये ऐसे निदैवत प्रसन्न त्वरित उगारा हे निवांत शिन शिवाया सायास करसी प्रपंच दिननिसी हरिसी न बदसी कवण्या गुणे ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाची हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करे विठ्ठल जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य ते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकायं दातून मुनींद्रे समागत्य तिष्ठन्त महानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा जयांची केली स्मरण होय सकविद्यांचे अधिकरण ते चिवंत श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता आपल्या या गोलेगाव मध्ये चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह त्या निमित्तानं 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आज माझ्याकडं सचिन दादा असतील ग्रामस्थांच्या वतीनं माझ्याकडे आली आणि त्यात आज एक विशेष उल्लेखनीय म्हणजे आज कोणती एकादशी प्रबोधनी एकादशी देव उठणे एकादशी मी माझं भाग्य समजतो एकादशीच्या दिवशी आजला चिंतन करायला मिळालं आज या सेवेच्या निमित्तानं सुप्रसिद्ध मृदुंगाचार्य आज मी कितीही चांगलं चिंतन केलं तरी तुमच्या सगळ्यांच्या नजरात नंदराज महाराज पाटील ॲडव्होकेट तसेच सार्थक महाराज लवाळी गायनाचार्य सन्मान्य शिंदे महाराज असतील बाबर महाराज असतील सुभदार मंडळी असतील सुंदर अशी साऊंड सिस्टीम ज्यांची आहे दादा आपल्या सिस्टीमचं नाव काय
साई सिस्टीम यांचं देखील सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं. आणि चिंतन मांडण्यापूर्वी सगळ्यात पहिल्यांदा चिठ्ठी माझ्याकडे आली. कोणाचं हे नाव घ्यायचं नाही, कारण की इथं सगळे एक सारखे आहेत. कोणी आपला जवळचा नाही, कोणी लांबचा नाही. आपण सगळे संतांची लेकरं आहोत. या पद्धतीने या ठिकाणी सेवा होणार आहे. सेवेला सुरुवात. विठ्ठल सेवेसाठी निवडलेला अभंग ज्ञानोबरायांचा आहे. अभंग कोणता आहे बोला ना. भावेविना भक्ती, भक्तीविना मुक्ती, बळेविना शक्ती. हा, मला कीर्तन असं बोलून चालून करावं लागतं बरं का. मी कीर्तन करणार नाही, कारण की आता आपले हे वर्ष किती आहे 33x7 ना, बरोबर का. किती कीर्तन ऐकले तुम्ही, बरोबर आहे. म्हणजे असं कीर्तन केलं तर अभंग लक्षामध्ये राहतो. आणि तुम्ही तुमचा एक एक मिनिट महत्वाचा असताना तुम्ही या ठिकाणी चिंतन ऐकण्यासाठी आलेले आहात. सेवेसाठी निवडलेला अभंग ज्ञानोबरायांचा आहे. भक्तीचं लक्षण सांगणारा अभंग आहे. कारण की भक्ती जर करत आहोत तर ती भक्ती कशी केली पाहिजे, त्याच्यामध्ये भाव कसा पाहिजे, हा अभंगाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. आता ज्ञानोबरायांनी ग्रंथ किती केले. ज्ञानोबरायांनी 4 ग्रंथ केले. पहिला अमृतानुभव, दुसरा चांगदेव उपासष्टी, तिसरा ज्ञानेश्वरी आणि चौथा हरिपाठ. किती अभंगाचा हरिपाठ आहे 27-28. सुंदर ते ध्यान धरलं तर 28 होत, असं 27. या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला अभंग. भावेविना भक्ती, भक्तीविना मुक्ती, बळेविना शक्ती बोलू नये. कैसेने दैवत प्रसन्न त्वरित उगा राही निवंत शिनशिवाया. सायास करसी प्रपंच दिने निसे हरिसिन वत्सी पवन्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे, आणि हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. मग आपण पुण्य करायचं म्हटल्यावरती काय करतो, दान धर्म करतो, देवाला जातो. पण एकच गोष्ट आहे, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. देवाचं नाव जरी आपल्या तोंडामध्ये आलं तरी आपल्या पुण्याची गणना कोणीही करू शकत नाही. या ठिकाणी सेवेसाठी मागणी येणारी मंडळी येत आहेत. चालू राहणार. आता जसं जसं आपला ग्रामीण भाग आहे, लोकांची कामं होतील, दूध वगैरे त्या पद्धतीने येतील लोक, काय हरकत नाही. पण या ठिकाणी अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी आजला प्रबोधनी एकादशी आहे, देव उठणे एकादशी आहे. तिचं महात्म्य 2 मिनिटात तुम्हाला सांगून जातो. राजा रुक्मंगद, पुरातन काळामध्ये राजा रुक्मंगद त्यांची फुलांची बाग होती. लक्ष दे बरं का माझ्याकडे. एकादशी का चालू झाली तुम्हाला प्रमाण माहित असेल का नाही मला माहित नाही. राजा रुक्मांगताची फुलाची बाग होती आणि त्या फुलाच्या बागेतून रोज फुलं चोरीला जायची. त्यांनी त्याचे पहारेकरी होते. पहारेकऱ्यांना नेमलं का बाबा ही फुलं कोण तोडून नेते. तर एक दिवस त्याचे पहारेकरी त्या राजाकडे पळत आले. त्यांनी सांगितलं आपल्या फुलांची चोरी करणारा आपल्याला गृहस्थ सापडलं. मग त्यावेळेस त्यांनी विचारलं बाबा नक्की आपल्या फुलांची चोरी कोण करताय. तर राजा इंद्र, देवांचा देव राजा इंद्र, त्याची सेवक ती फुलं तोडून घेऊन जायची संध्याकाळच्या वेळेस. आणि त्यांचं विमान बंद पडलं होतं. ते सगळे आले. सापडल्यानंतर राजाला वाईट वाटायला पण होतं, पण राजाला आनंद झाला, कारण की आपली फुलं कोण नेत होतं, इंद्रदेव नेत होता. मग रुक्मंगत राजा तिथे गेले, त्या सेवेकरांच्या जवळ गेले व त्यांना विचारलं बाबा तुमचं विमान बंद पडले. आता पुरातन काळात काही फिटर वगैरे नव्हते, आता आपल्याकडे फिटर वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. लक्ष दे बरं का माझ्याकडे. एकादशी सुरू कशी झाली आणि त्याच्यानंतर मग रुक्मंगताने विचारलं बाबा आता तुमचं हे विमान सुरू करायचं म्हटल्यावरती काय करावं लागेल. त्यावेळेस त्यांनी सांगितलं जो एकादशी व्रत करतो, म्हणजे 1:30 ते 2 वाजले होते त्या सुमारापर्यंत, पोहे नाश्ता उपीट सगळं काही झालं असं. त्या काळामध्ये लोकांची जेवण पण झाली असेल. ज्यांनी उपवास धरला असेल त्यांनी फक्त विमानाला स्पर्श जरी केला तरी विमान चालू होऊन जाईल. राजा रुक्मंगताने दौंडी पिटवली. त्याच्या नगरामध्ये दौंडी चालू झाली. दौंडी घेऊन जात असताना एक माणूस तिथं चालला. म्हातारी वाटेवरती उभी होती, आजीबाई वाटेवरती उभी होती. आजीबाईला वाटले दौंडी आली, आनंदाचा शिदा आलाय का काय, इलेक्शनची वाटणी आली पावा. तिने आवाज दिला बाबा इकडे. त्यांनी विचारलं आजी तुमच्या घरामध्ये एखाद्याने उपवास धरला असेल, एकादशी धरली असेल तर आम्हाला सांगा. त्या काळामध्ये एकादशीचं महात्म्य लोकांना तोपर्यंत माहित. आजींनी सांगितलं माझ्या सोनाचं आणि लेकाचं भांडण झालं, त्याच्यामुळं सून सकाळपासून उपाशी आहे आणि तुम्ही तिला विचारू शकता बाबा तू काही खाल्लंय का नाही खाल्लं. बरं भांडण झालं म्हटल्यावरती ती ताई कशी असेल. हो तायांनो, भांडण झालं सकाळच्या पारी
सेवक गेले तिच्या जवळ, तिला विचारलं ताई साहेब तुम्ही काय अन्न वगैरे घेतले का? ती म्हटली अन्न पण नाही आणि पाणी पण नाही घेतलं. बरं चला तुम्हाला राजाचं बोलवणं आलंय. बरं भांडण झालं म्हटल्यावरती मी मागाशीच सांगितलं, ती काही एका शब्दात ऐकणारी होती का? ती म्हटली मी येऊ शकत नाही, राजाला काय काम असेल तर राजाला इथं घेऊन ये, मी तिकडे येणार नाही. मग आजी हुशार होती. आजी म्हटली एक काम करा, तुम्ही तिचं धनी माझा लेक, तो वावरात पाणी भरतोय त्याच्याकडे जा. तो वावरात पाणी भरत होता. हे सेवक मंडळी तिकडे गेले आणि त्यांनी सांगितलं तुमच्या पत्नीने अजून अन्न ग्रहण केला नाही, तिने उपवास धरलाय, तिने फक्त विमानाला स्पर्श केला, सगळ्या काही गोष्टी सांगितलं. विमान चालवून तो शेतातनं ते आता ऊसाचा चांगला फोकाट घेऊन आला. ऐका बरं का पुरातन गोष्ट आहे. ऊसाचं चांगलं डांक घेऊन आला ऊसाचा आणि घरी आल्या आल्या त्यांनी आवाज दिला चल ग. ती म्हटली मी येणार. दरवाजा खोलला आणि त्याच्या हातामध्ये ऊसाचं दांडका पाहिलं. ती काही न बोलता आपली पुढं चालायला लागली. पुढं जात असताना त्या विमानाजवळ गेली. एकादशीचं महात्म्य ऐका बरं का. आता याच्यामध्ये मला वाटतं आज सगळ्यांनी एकादश धरली असं, कोणी नसल धरली तर धरत जा. तिने फक्त त्या विमानाला स्पर्श केला तरी विमान चालू झालं. विमानाला स्पर्श केला आणि विमान चालू झालं. पुरातन काळामध्ये नाही तर तुम्ही म्हणसा ना आम्ही आता एखादं धरतो विमानाला स्पर्श करतो, तुमच्या त्यांनी सायकल नीट होणार. विठ्ठल विठ्ठल विमान चालू झालं. राजाला आनंद झाला. राजा खुश झाला. तो म्हटलं यांची मिरवणूक काढू आपण. म्हणजे पूर्वीच्या काळात नगरामध्ये मिरवणूक असायची, सगळ्या काही गोष्टी असायच्या. बरं यांना एका रथामध्ये बसवून राजा एका रथामध्ये बसला. ही दोघं शेजारी शेजारी बसली. ही नीट बसतील का? सकाळीच भांडणं केली होती रथात तरी नीट बसतील का बाबा? त्यांची भांडणं तिथं पण चालू झाली. पण त्यावेळेस राजाचं एक लक्षामध्ये आलं, तुम्ही भांडण करा किंवा काहीही करा पण एकादशीच्या दिवशी धरलेलं व्रत, त्याच्यामुळे इंद्राचं विमान चालू झालं. म्हणजे ते व्रत काय हलकं नव्हतं. त्यावेळेस तो जो राजा होता रुक्मंगत, त्यांनी एक आपल्या नगरामध्ये सांगितलं का बाबा 15 दिवसाची जी एकादशी आहे ती एकादशी प्रत्येकाने धरायची. त्याच्यामुळं त्याचं प्रमाण असं आहे. रुक्मंगदा कारणे एकादशीचा छंद, रुक्मंगदा कारणे एकादशीचा छंद, रुक्मंगदा कारणे एकादशीचा छंद, रुक्मंगदा कारणे एकादशीचा छंद. वाजवा बरं टाळ्या आता यांच्यासाठी. वा. आता टाळ्या वाजवण्याचे 2 फायदे तुम्हाला सांगून जातो. मग असे भजन चाललं होतं, मी जवळ जास्त पाहतो बरं का, त्याच्यामुळे मला माणसं जवळ लागतात. आणि भजन चाललं होतं, काहींचं मोबाईल मध्ये लक्ष, काही इकडं तिकडं पाहतो. पण टाळ्या वाजवण्याचे 2 फायदे आहेत, लक्षात घ्या. एका टाळीने पुण्य भेटतं, त्याच्यामुळं तुमच्या शरीरातल्या 72,000 नासा मोकळ्या होतात. किती? 72,000 नासा. आणि दुसरी गोष्ट, आपला ग्रामीण भाग आहे, आपल्याकडे काय असतं आता, डेंगू कशाने वाढतो? मच्छर आला एखादा सपाट्यात तर त्याच्यापासून तुमचा बचाव होतो. विठ्ठल विठ्ठल आलं का लक्षात? एखादं प्रमाण आवडलं, एखादी चाल आवडली, अवश्य टाळ्या वाजवायच्या. त्याला काही जीएसटी. लक्षामध्ये आले एकादशीचं महात्म्य. आता इथून पुढे जर एकादशी पकडत नसेल तर एकादशी पकडत जा. आणि एकादशीचं महात्म्य असे, ते दशमी पासून चालू होतं. दशमी, एकादश आणि द्वादश हे तिन्ही दिवशी एकादशीचं महात्म्य असतं. पहिल्या दिवशी 10 वस्तू ज्या आहेत त्याचा आपल्याला त्याग करावा लागतो. एकादशीला 11 आणि द्वादशीला 12 अशा त्याग करायच्या असतात. पण त्या गोष्टी तुम्ही त्याग करू शकत नाही आणि मी त्याग करू शकत नाही, त्याच्यामुळं मी सांगत नाही. विठ्ठल
समजा तुम्ही सकाळपासून एकादश पकडले असेल न राहून, त्याच्यात भांडणाचा पण उल्लेख घ्या, एकादशीला भांडणं केली तरी तुम्ही पुण्य करायला गेले तरी पाप तुमच्या माथे लागतं. त्याच्यामुळे मी सांगितलं एकादशीचं इतकं मोठं महात्म्य आहे. रुक्मंगत राजा, लक्षात राहू द्या तुमच्या, परत कधी पण कोणती एकादशी आपल्याकडं दादा एकादशी किती आहेत आणि 5 व्रत आपल्याकडे महत्वपूर्ण असतात. 5 म्हणजे आपली एकूण किती झाली? 29. 29 म्हणजे 24 एकादशी आणि 5 व्रत आपण धरली पाहिजे तर आपल्या जीवाचा उद्धार होतो. आणि या ठिकाणी आता आपण अभंगाकडे येऊ. अभंग निवडला होता भाविविन भक्ती. जर तुमचा भाव नसेल तर ती भक्ती कामाची आहे का? तुम्ही आता इथं कीर्तनाला सगळेजण आलेले आहात, तुमचं लक्ष कोणाकडे आहे? बोला प्रामाणिकपणे, सगळ्यांनी सांगा बरं का, मनातलं सांगा, मला कळतं मनातलं. अर्ध्या जणांचं लक्ष बाबाच्या पलीकडे आहे आणि अर्ध्या जणांचं लक्ष आजला एकादशी म्हणून ठीक आहे खिचडी आहे तर तिकडनं वास आला का तिकडं असं. त्याच्यामुळं भावेविन भक्ती, भक्तीविन मुक्ती, बळेविन शक्ती बोलू नये. तुम्ही जी काही गोष्ट करताय त्याच्यामध्ये काय पाहिजे? बोला ना, भाव पाहिजे. भाव नसला तर ती भक्ती कामाची आहे का? आता तुमचे इथं गोलेगावच्या एसटी स्टँडवरती मी एका ठिकाणी एसटी मध्ये बसलो. एक बाबा माझ्या शेजारी चांगले सद्ग्रस्त बसले होते. एसटी चालू झाली आणि त्यांनी खाली आवाज दिला पेपरवाल्याला. तुमच्या गावात आहे का पेपरवाला? आहे ना? ते पेपरवाल्याला आवाज दिला, म्हटले इकडे ये दादा. एसटी तोपर्यंत चालू झाली. म्हटले पेपर दे. त्यांच्या हातात काही 2-3 रुपये असेल त्यांनी त्या पेपरवाल्याला दिले आणि त्याच्याकडनं चालू एसटी मध्ये पेपर घेतला आणि बाबा जोरात जोरात हसायला लागले. म्हटलं बाबा काय झालं, का हसता? बाबा म्हटले काय माहिती का, म्हटले त्याला मी 2 रुपये दिले पण त्यातला 1 रुपया खोटा होता. 1 रुपया काय होता? खोटा होता. एक 5 मिनिटं बाबा एसटी पुढे गेली. बाबा अजून जोरात मोठ्याने हसायला लागले. म्हटलं बाबा काय झालं? म्हटलं काय नाही, त्याने पेपर एक कालचाच दिला. विठ्ठल तुम्ही जसा भाव धरता, भाव, मी तुमचा विषय क्लिअर करणार आहे बरं का. मी एक अभंगातला शब्द आपला हायलाइट, या अभंगात सगळ्यात महत्वाचा शब्द कोणता आहे माहिती का? भक्ती. भावेविन भक्ती. भक्तीवरतीच आपण अख्खं कीर्तन करू. जर तुम्ही जी भक्ती करताय तिच्यामध्ये भाव नसेल तर ती भक्ती कामाची आहे का? आपल्याकडे गणपती किती दिवस असतो बाबा? साधारणपणे 10 दिवसाचा गणपती. तिथून पुढे आपल्या देवघरात गणपती आहे का नाही आहे? प्रत्येकाच्या घरात देवघरात गणपती. आपण आरती करतो का? साधा दैनंदिन उदाहरण तुम्हाला देतो. भाव आपला पार. आता सप्ताह झाल्यावरती आता यातली मला वाटतं 10-20% लोक दर्शनाला येत असतील. बाकी येतात का गावात लोक देवाचं दर्शन घ्यावं? तुम्ही जी भक्ती करताय त्या भक्तीमध्ये जर दोष असले तर ती भक्ती देवाला आवडत नाही. भक्तीमध्ये दोष कोणते? सकामता, दांभिकता, व्यभिचार आणि पापाचा परिग्रह. हे जर दोष भक्तीमध्ये असले तर ती भक्ती देवाला आवडत नाही. आता सकामता म्हणजे काय, दांभिकता म्हणजे काय, आणि व्यभिचार म्हणजे काय, आणि पापाचा परिग्रह म्हणजे काय? सकामता म्हणजे तुम्हाला सांगून जातो, आपण देवापुढं नैवेद्य ठेवतो. देवापुढं, ओ ताई, आपण देवापुढं नैवेद्य ठेवतो. केवढा असतो देवाचा नैवेद्य? बोला ना, छोटा. आणि आपलं ताटातली पोळी. बाबा वास्तविकता या, कारण की वर्तमानातले उदाहरणं देऊन तुम्हाला पटवून दिलं तर लवकर पटेल. आता बाबा सुपारी खाता का येतं आपल्या इथं कोणी? जो सुपारी खात असतो त्याची सुपारी केवढी असते? जो सुपारी खातो चांगली मोठी असते टबू. आणि आपल्या घरात जर सत्यनारायणाची पूजा असेल, सांगा केवढी सुपारी असते? बारीक बारीक सुपारी असते. ही झाली सकामता. दांभिकता, दांभिकता म्हणजे काय? जे येतं ते मला येतं, बाकी दुसऱ्याला येत. भजनी मंडळात अनेक भजनी मंडळ गावोगावी तेच आहे. एखादा नवीन तयार व्हायला लागला, बाबा तुला येत नाही, तू जरा थांब. मग इंदुरीकर सांगत असतो हा टाळ आणि तू असं नाही केलं पाहिजे. दांभिकता आली नाही पाहिजे. जे येतं ते मला नाही. आपल्या सगळ्यांनी मिळून ती भक्ती केली तर ती भक्ती देवाला आवडते. व्यभिचार, व्यभिचार म्हणजे काय? आपल्याकडे वार बदलला का देव बदली होतो का नाही? बरोबर आहे का? वार बदलला का देव बदले. आपल्याकडे देव किती आहेत बाबा? देव किती आहेत आपल्याकडे? 33 कोटी म्हणतो बा आपल्याकडे देव आहेत. आपण मनू वगैरे विचार केला तर त्या पद्धतीने होत नाही. 33 कोटी देव आपल्याकडे आहेत. मी एकदा कीर्तनाला चाललो, सोबत मित्र होता, चेहऱ्यावरती डिप्रेशन होतं. म्हटलं काय झालं दादा?
म्हटलं काय नाही, जरा आता कोविडचा काळ येऊन गेलाय, कांद्याला मस्त मार्केट चांगलं पण लवकर भरले, त्याच्यामुळे अजून लोकांची देणदारी. त्यांनी मला प्रश्न केला, म्हटलं देव किती आपल्याकडं? म्हटलं 33 कोटी. म्हटलं माझी एक विनंती. म्हटलं सांग. म्हटलं देव तुझं ऐकतो का? मी सांगितलं देव माझं ऐकत नाही, पण मी देवाला विनंती करू शकतो. म्हटलं आपल्याकडे देव 33 कोटी आहेत, मला लोकांच्या देणदाऱ्या बाकी आहेत. तू एक काम कर, प्रत्येक देवाकडनं मला 1-1 रुपया घे. किती? 1-1 रुपये. झाले किती रुपये? म्हणजे आपली भक्ती अशी, आपण जी काही भक्ती करतो याच्यामध्ये आपला स्वार्थ. मी तर म्हणतो आपण मंदिरात जातो, मोठ्या मोठ्या मंदिरात जातो, बाहेर कोण असतात तिथं? पुजारी नसतात. तो बाहेर पुजारी मंदिरात असतात, बाहेर मागणारे असतात बिचारे, पण त्यांचं प्रामाणिक काम असतात, आम्हाला पैसेच द्या. बरोबर आहे का? आपण आतमध्ये देवाच्या जवळ गेल्यावरती हात जोडल्यावरती काय काय मागतो? पपीचं लग्न, पाप्याचं शिक्षण, कांद्याला रेट, दुधाला रेट, सगळ्या सोंगदावी जना गंभे करी भक्ती, सोंगदावी जना अंतरी भावना वेगळाची, अंतरी भावना वेगळाची. प्रमाण काय ऐकलं का? दंभेकरी भक्ती, सोंगदावी जन. म्हणजे तुम्ही जी भक्ती करता, आपण देवापुढे हात जोडल्यावरती बाबा सगळं काही मागतो. मग ते बाहेरचे बरे का आतले बरे? बाहेरचे बरे. त्यांचं प्रामाणिक काम असते, आम्हाला निदान 4-2 रुपये 10 रुपये. आपण जी काही भक्ती करतो ती भक्ती देवाला आवडली पाहिजे. आता माझा एक प्रश्न आहे, भगवान शंकर, पार्वती माता यांना 2 मुलं, पहिला गणपती आणि दुसरा कार्तिक स्वामी. कार्तिक स्वामी गणपती बाप्पा काकण भरका होईना श्रेष्ठ होते बरं का. लक्ष दे माझ्याकडे. प्रभू श्रीरामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मण भैया ज्या वेळेस वनवासाला गेले त्यावेळेस वनवासात नाही येऊपर्यंत वाट कोणी पाहिली होती लक्ष्मण भैयाची? उर्मिला मातेने. उर्मिला माता काकणभर श्रेष्ठ. कान देऊ नाही का बरं का? थोडं वर एकदा. काकणभर श्रेष्ठ. प्रभू श्रीरामचंद्रांपेक्षा देखील भरत काकणभर श्रेष्ठ. ती येतोपर्यंत त्याने त्या गादीचा मान राखला, बसला गादीवरती. आज समजा एखादा भाऊ दुसऱ्या गावाला गेला, वर्तमानात व मी तीर्थयात्रेला चाललोय, शेजारी बांधे फंतानी जरा ध्यान राहू दे, बांधाला धक्का लावू नको. राहील का हो बांध? प्रामाणिकपणे सांगा हो शेतकरी आपण, बाबा मी तुमच्यातच आहे, राहील का बांध? नाही. भरत भैया जोपर्यंत प्रभू श्रीरामचंद्र परत येत नाही तोपर्यंत त्यांनी गादीचा सन्मान ठेवला. त्याच्यामुळं भरत भैया काकणभर श्रेष्ठ. आपण जी काही भक्ती करतो त्याच्यामध्ये जर भाव नसेल तर ती भक्ती देवाला आवडत नाही. आणि आपण समजा जी भक्ती करतो, लक्षात घ्या बरं का, आता शब्दांची घालमेल लक्षात घ्या. आता आपण अभंग कशातला घेतलेला आहे? हरिपाठ. ज्याचा हरिपाठ पाठी त्याचं जीवन योग्य दिशेने आहे, आणि ज्याचे हरिकडं पाटे त्याचं जीवन लयाला आहे. ज्यावेळेस ज्ञानोबरायांनी हा 27 अभंगाचा हरिपाठ लिहायला घेतला, आता अमृतानुभव, चांगदेव 65, ज्ञानेश्वरी सगळ्यांनाच लक्षात येईल असं नाही, पण हरिपाठ का लिहायला घेतला तर तळागाळातील सगळ्यांना, तुम्हाला आम्हाला देवाची भक्ती केल्यावरती काय होतं? बरोबर आहे. या ठिकाणी जर महाराज म्हणतात तुमच्या अनेक जन्माचे पाप धुवायचे असेल, अनेक जन्माचे पाप, तर या ठिकाणी हरिपाठातला एक अभंग आहे पहा. नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे. जळतील पापे जळतील पापे जन्मांतरी
नाम संकीर्तन साधन पै जळतील पापे. बरं आपल्याला मनुष्य देह 84 लक्ष योनीनंतर तुम्हाला आम्हाला मनुष्य देह मिळालेला आहे. किती? 84 लक्ष योनीनंतर तुम्हाला आम्हाला मनुष्य देह मिळालेला आहे. समजा आपला मोबाईल खराब झाल्यावरती आपण काय करतो? हा दुसरा घेतो किंवा नीट करतो. बरोबर आहे. मनुष्य देह लक्षात घ्या. आपला हात जर तुटला, हात नीट करायचं म्हटलं बाबा डॉक्टरला पैसे किती द्यावे लागतात? लाखो रुपये द्यावे लागतात. लक्षात घ्या बरं का. एक श्वास शेवटची वेळ असेल आपण काय म्हणतो? पेशंट याच्यातनं बाहेर काढा, तुम्हाला काय लागेल तेवढे अमाऊंट देतो. जो श्वास देवाने तुम्हाला आम्हाला फुकट दिलेला आहे, फुकट आहे. आपल्याकडनं पैसे घेतो का देव? आपण कर्म करतो का चांगलं? भाव आहे का आपला चांगला? आपलं जे काही आहे आपल्याला देवाने सगळं काही दिलेलं आहे. मी एक दृष्टांत कायम सांगत असतो. एक बाबा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आणि बाबांचं डिस्चार्ज झालं. त्यावेळेस त्यांनी डॉक्टरांना विचारलं का बा, डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला व्यवस्थित होण्यासाठी किमान 2 लाख रुपयाच्या अमाऊंटची गरज आहे. मग त्यावेळेस 2 लाख रुपये शब्द ज्या वेळेस बाबांनी ऐकला, दृष्टांत घरी घेऊन जा बरं का, माझा ऐका बार काही नाही, मी तुम्हाला समजायला अशाच भाषेत सांगतो. 2 लाख रुपयाची अमाऊंट ऐकल्यावरती बाबाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. डॉक्टरांना वाटलं बाबाकडे पैसे वगैरे नसतील. बाबा मग गंज पैशावाला होता. बाबा म्हटला तुम्ही मला नीट करण्यासाठी अमुक दिवसांसाठी 2 लाख रुपये मागताय. इथून माग माझं वय 70 ते 80 वर्ष आहे. इथून माग देवाने मला देवी दिला देह भजन गोमटा. देवाने सगळं काही दिलं पण मी आयुष्यात देवाचं भजन केलं. देवाने माझ्याकडनं 1ही रुपया घेतला नाही. आणि देवाला काय आवडतं माहितीये का बाबा? आवडे देवासी नामाचा उच्चार. आपल्याला देवाला काय नामाचा उच्चार रात्रंदिवस केला पाहिजे. देवाला वेगळं काही आवडत नाही. मी आतापर्यंत आयुष्यात देवाचं नाव घेतलं नाही, तरी देवाने मला इथपर्यंत सुखरूप ठेवलं. त्यावेळेस डॉक्टरचं देखील डोळ्यामध्ये पाणी आलं. आपल्याला सगळ्यांना देवाने 2 हात दिलेत का? सगळ्यांना दिलेत का हात, डोळे? सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित आहेत. आजारपणानंतर न मागा लागतात. आता कलियुग आहे. कलियुगामध्ये सगळ्या काही गोष्टी होणार आहेत आणि अंत कलियुगामध्येच आहे. तुमचा माझा आपल्या पुढच्या पिढीचा कलियुगामध्येच अंत आहे. देवाने सगळं काही तुम्हाला आम्हाला दिले तरी पण आपण जाग आहे का? आपण जी भक्ती करतो त्याच्यामध्ये भाव आहे का? मग तेच अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये भावे बिन भक्ती, भक्ती विना मुक्ती. 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 हो बळे बिना शक्ती बोलू नये, बोलू नये. बळे बिना शक्ती बोलू नये, बळे बिना शक्ती बोलू नये, बोलू नये. बळे बिना शक्ती बोलू नये, बळे बिना शक्ती बोलू नये, बळे बिना शक्ती बोलू नये. हरि मुखे मना, 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 मना बाबा साक्षातीत आता आळंदी पंढरी अवतरल्यासारखं झालंय. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती. बळे विना शक्ती बोलू नये. जी शक्ती आपल्याकडे नाहीये, समजा काडी पैलवान आहे, काडी पैलवान, आणि तो जर चांगल्या पैलवानाच्या नादी लागला फायदा आहे का? ग्रामपंचायत सदस्य जर आमदारकीला उभा राहिला फायदा आहे का? लक्षात घ्या दृष्टांत. समजा तुमच्या लग्नाच्या हुंड्यामध्ये सॉकेस आलं. आता ही गोष्टी कळतील बरं का तुम्हाला चांगलं. सॉकेस आलं आणि त्या सॉकेसला जर बकऱ्या शेरड्या बांधल्या फायद्याच आहे का? देवाने तुम्हाला आम्हाला हा नरदेह दिलाय. नरदेह बरोबर आहे. नरदेह दुर्लभ जाणार. हा नरदेह दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ. शतवर्षाची गणना, शतवर्षाची
वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही आठवा मधुसूदन वासुदेव 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 म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही काय म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा आपण जे काही करतोय बरोबर आहे कामामध्ये काम काही म्हणा राम राम जे काही काम करतो आपला मित्र म्हणतो हिंदू धर्म फार भाग्यवान आहे आपल्याकडे देवही कमी नाही बरोबर आहे आणि आपल्याकडे संतही कमी नाही आता मध्ये मी वृंदावनामध्ये जाऊन आलो वृंदावन कशाची भूमी देवभूमी आणि आपला महाराष्ट्र संत भूमी प्रेमानंद महाराजांना भेटण्याचा योग आला बाबा अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलं ज्यावेळेस सांगितलं आम्ही महाराष्ट्रातले त्यांना सुद्धा आनंद वाटला एवढी संतांची ताकद आहे आणि देवाला काय आवडतं माहिती का संतांची जेवढी सेवा करता तुम्ही देवाला तुम्ही जेवढी संतांची सेवा करता ती सगळी देवाला आवडते एक वेळेस आता लक्षात घ्या आपल्याला एखाद्या आमदारकडे जायचं आता पॉलिटिकल माणसं असतील बऱ्यापैकी आपण सगळ्यात पहिल्यांदा गाठ आमदाराची घेतो का त्यांच्या सुयसायकाचे घेतो बरोबर आहे त्यांचा पीए सापडतो आपण पीए तुमच्या लक्षात येते का पीए सापडतो समजा आपल्याला एखाद्या चांगल्या मंदिरामध्ये जायचंय आपण सगळ्यात पहिल्यांदा पुजारी पकडतो हाताला आपलं जे काही म्हणणं आहे तो आमचं देवाजवळ सांग त्या पद्धतीने तुम्ही जे काही करताय त्याच्यामध्ये देवाचं नाम स्मरण केलं पाहिजे आणि तुम्हाला सांगत असताना एक गोष्ट मला असं वाटतं ते देवराह बाबांचं तिथे आश्रम आहे वृंदावनामध्ये बरं का किती वर्ष जगले ती व्यक्ती माहिती का 700 वर्ष युट्यूबला सर्च करा देवराह बाबा वृंदावन 700 वर्ष जगला त्यांनी गोमातेच्या आयुष्यभर सेवा केली मी कीर्तनामध्ये काय सांगतो तर आजकाल कीर्तनामध्ये अनेक मंडळी तुमच्याकडे मला वाटतं नसेल पण आमच्याकडे आम्ही बाबा ते म्हणतात कीर्तनामध्ये त्यांनी शिवाजी महाराज सांगितले नाही पाहिजे काय ज्या छत्रपतीमुळे तुमचं आमचं हे सगळं कीर्तन चाललंय ना ही सगळी पुण्याही शिवाजी महाराजांची आहे जर त्यावेळेस मुघलांचे टोळे आले असते तर आपलं काही राहिलं नसतं शेवटचे 10 मिनिटे घेणार आणि हिंदुत्वावर मी बोलतो बाबा आपला अभंग काय होता भावेविना भक्ती भक्तीविना मुक्ती बळेविना शक्ती बोलू नये पहिलं चरण आपण सोडवलं दुसरं चरण काय कैसनी दैवत प्रसन्न त्वरित उगा राही निवांत शिनस्वाय आपल्याला जर दैवताला प्रसन्न करून घ्यायचं म्हटल्यावरती आपण काय करतो बोला असं मार्के मग शिकत माझ्याकडे पाहू नका बोला ना आपण काय करतो बाबा मी कीर्तन करतोय तुमच्या लक्षात येते आपल्याला जर देवाला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर आपण काय करतो देवाला नवस करतो त्याची प्रार्थना करतो त्याची सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावाईल तुला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावाईल तुला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावाईल तुला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावाईल रोडगावाईल तुला भवानी रोडगावाईल तुला रोडगावाईल तुला भवानी आई रोडगावाईल तुला सत्वर पावगे मला सत्वर सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावाईल तुला 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 सत्वर पावग भवानी आई रोडगाव आहे तुला आता आपले नवस मला माहित नाही कोणाचा नवस कसा आहे कोणाचा नवस कसा आहे बरोबर आहे बाबा आता काही काळूबाईला देखील जातं काही पांडुरंगाकडे देखील जातं आपल्याकडे सगळ्या पद्धतीची लोक आहेत आपल्याकडे मांसाहार करणारे देखील लोक आहेत आता शेवटी ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे मांसाहार करायचा का शाकाहार करायचा पण आमचं वारकरी संप्रदायाचं एक म्हणणं असतं देवाला काय आवडतं माहिती का आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस ना आणि तुळशी हार गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवाचा ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे आज आता इथं अनेक मंडळी आहेत बाबा थांबा आज अनेक मंडळी आहेत आता इथं सगळी कीर्तनाला आलेली हिंदूच आहे बरोबर आहे का आपल्या हिंदू धर्मामध्ये कपाळी गंध लावावा
काय नाही लावलं नसेल बाबा ना, तुमच्या लक्षात नसेल राहिलं, उद्यापासून लावायचं. आपल्या कपाळी कायम गंध असावा. बुक्का लावा, कुंकू लावा, अष्टीगंध लावा. अनेक मंडळी आहेत, माझा सांगण्याचा अधिकार नाही, पण गुरुवर्य मिसाळ महाराज कायम सांगतात, आपण हिंदू आहोत, आपण आपला अभिमान स्वाभिमान बाळगला पाहिजे, आपल्या कपाळी गंध असला पाहिजे. दादा तुमचं गंध फार छान आहे, गंध खरंच असला पाहिजे. आजही तुमची लहान लहान लेकरं शाळेमध्ये जातात. आज अनेक शाळांमध्ये बाबा मी अनेक ठिकाणी गेलो, गंध लावायला परवानगी नव्हती शाळेमध्ये. अनेक ठिकाणी मी स्वतः जाऊन आलेलो आहे. मुलांची शेंडी कापली होती. आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्या काही गोष्टी आपण आहात, याच्या विरुद्ध अनेक शाळा आहेत. तुम्ही पुण्याला जा, जी ख्रिश्चन धर्माची शाळा आहे का, ख्रिश्चन तुमची मुलं असतील तर कोणाच्या तर लक्षात आलं असेल, तिथं गंध लावायला परवानगी नाही, शेंडी वाढवायला परवानगी, हा करगुटा सुद्धा घालून देत नाही. इतकी वाईट परिस्थिती आज या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी मला आपला मुद्दा दुसरं चरण, मी अभंग सोडून बाजूला जाणार नाही. प्रसन्न त्वरित उगा राहे निवांत शनशिवाय. देवाला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल, भक्त प्रल्हाद, तुम्हाला दृष्टांत देत जातो लक्षात येईल. भक्त प्रल्हादांनी काय केलं होतं, देवाचं नाम स्मरण केलं होतं, बरोबर आहे. नारायण नारायण नाम प्रल्हाद उचारी, दया सोडवी नरहरी, दया सोडवी नरहरी, दया सोडवी नरहरी. उचारी दया सोडवी नरहरी, दया सोडवी नरहरी, दया सोडवी नरहरी, नरहरी. लक्षात आलंय, देवाचं नाव उच्चारलं. भक्त प्रल्हाद लहानपणी, प्रल्हादाच्या वडिलाचं नाव काय, हिरण्यकश्यप. ओ बोला ना, काय येऊ आता नवरा बायको सासू सुना, हा बाबा आजकाल झालंय काय माहिती का, कीर्तनामध्ये तुम्ही जोपर्यंत विनोदी दृष्टांत सांगत नाही तोपर्यंत कीर्तन काय होत नाही, उठत नाही, बरोबर आहे का. आजकाल लय अवघड झाले. मी सगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगत जातो. हिरण्यकश्यपूचा मुलगा भक्त प्रल्हाद, देवाचं नामस्मरण करायचा, नारायण नारायण. हिरण्यकश्यपूला राग आला, आपलं राक्षस कुळ, आणि याच्यामध्ये हा देवाचं नाव का घेत, त्यांनी त्याचा जो किल्ला होता, त्या गड होता, तिथनं खाली फेकलं. तरी भक्त प्रल्हाद खटारगाडीमधनं वर चालला होता, नारायण नारायण. हत्तीच्या पायदळी दिलं तरी तिथनं देखील भक्त प्रल्हाद वाचला. त्याच्यानंतर उकलत्या तेलामध्ये टाकलं, उकलत्या, तर त्या तेलाचं रूपांतर कमळाच्या फुलामध्ये झालं होतं. ताकद कशाची होती, नामाची. नामाची ताकद सांगतोय बरं का, नामाची ताकद लक्षात घ्या. त्याच्यानंतर वैतागला, त्याने विचारलं हिरण्यकश्यपूने का बाबा तुझा देव आहे तरी कुठं, तर खांबामध्ये. हिरण्यकश्यपूने वर घेतला होता, माझा मृत्यू खालीही नाही झाला पाहिजे, वरही नाही झाला पाहिजे, माणसाच्या हाताने नाही झाला पाहिजे आणि स्त्रीच्या पण हाताने नाही झाला पाहिजे. त्या सगळ्या वराला अनुसरून भगवान विष्णूंनी कोणाचा, नरसिंहाचा अवतार घेतला, बरोबर आहे का. नरसिंहाच्या अवतारामध्ये त्यांनी त्या हिरण्यकश्यपूला ठार केलं. नामाची ताकद इतकी मोठी. नाम आपण जर सारखं देवाचं नाम घेत राहिलं तर आपण कधी देव आहे हृदय मंदिरी शोधले पाहे, देव नटला नाना परी भरून उरला चराचर. आपल्या चित्तामध्ये देव आहे ना, आपल्या चित्तामध्ये देव आहे. समजा आपण शेजारी बसलो, शेजारच्याला पाय लागले, आपण काय करतो, बोला ना, पाया पडतो का, तर त्याच्यामध्ये देवाचा अंश आहे. तुम्ही आम्ही सगळी जी आहोत, आपल्या प्रत्येकामध्ये देवाचा अंश आहे. किंवा राम म्हणता रामाचे व्हायचे, पदी बसून पदवी घ्यायची, ऐसे सुखवचने हे विश्वासे अनुभवी पाय. तुम्ही एखाद्या देवाचं नाव घेतलं ना, तुम्ही त्या देवरूपाला जाऊन बसता, बरोबर आहे. तुम्ही कोणत्याही देवाचं नाव घ्या, कोणत्याही देवाचं नाव घ्या, ते नाम देवाला आवडतं. बरं, वाल्याकुळी माहिती आहे ना तुम्हाला, म्हणा ना हा नाही, मला सावध माणसं लागतात. मी दृष्टांत देताना फार पुरातन देत नाही. वाल्याकोळी माहिती आहे तुम्हाला, वाल्याकोळीने काय घेतलं, सुरुवातीला तो लोकांना अडवायचा, त्याने ब्राह्मण मारले, सगळे काही दृष्टांत तुम्हाला सांगतो. आणि त्याच्यानंतर मग नारद मुनी त्या रस्त्याने जात असताना नारद मुनींनी अडवलं, बाबा तुझ्याकडे जे काही आहे ते मला दे. नारद मुनींनी सांगितलं माझ्याकडे नाम सोडून दुसरं काहीही नाही. नारद मुनी म्हटले तू घरी जा आणि तुझ्या पापामध्ये हे जे तू काही पाप करतो याच्यामध्ये तुझ्या घरचे सहभागी आहेत का लक्षात ठेव. आता वाल्याकोळी काय करायचा, माणसं अडवायचा, त्यांना मारायचा, त्यांना लुटायचा. आजही आपल्याकडे अनेक वाल्याकोळी आहेत, शेजारच्याचा बांध,
आहेत का वालेकोळी? ती कलियुगातले वालेकोळी आहेत बरं का. बाबा हसलेले, असू दे काय हरकत. बाबा वास्तविकता आहे, कलियुगामध्ये आजही आपण शेजारच्याला त्रास देतो. भावाभावांचं पटत नाही, आणि भावाभावांचं पटत नाही याला कारण कोणतरी तिसरा वाल्याकोळीच बरं का, तो पण त्याला देखील सुट्टी नाही. वाल्याकोळी घरी गेला, त्याने विचारलं, पत्नीला विचारलं, आईला विचारलं, वडिलांना विचारलं, मुलाला विचारलं, बाबा माझ्या पापामध्ये तुम्ही सहभागी आहात का? घरच्यांनी सांगितलं तुझ्या पापामध्ये आम्ही सहभागी नाही. त्यावेळेस तो परत नारद मुनींजवळ आला. नारद मुनींना विचारलं, बाबा तुझ्या पापामध्ये घरचे सहभागी आहेत का? इकडे द्या लक्ष, माझ्याकडं असतील काही काम त्यांचे, लक्ष दे इकडं माझ्याकडं. तर तुझ्या पापामध्ये घरचे सहभागी आहेत का? ते म्हटले माझ्या पापामध्ये घरची सहभागी. नारद मुनींनी सांगितलं तू नाम घे. त्याला काय म्हणायला लावलं होतं? राम. तो काय म्हणायचा? बोला ना, मरा 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 म्हणता म्हणता त्याचं वाल्याकोळ्याचं रूपांतर वाल्मिक ऋषीमध्ये झालं. 12 वर्ष अगोदर रामायण लिहिलं तसं प्रभू श्रीरामचंद्रांना वागावं लागलं. ही ताकद कशात आहे? नामात आहे. विठ्ठल लक्षात आलं का? देवाला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर आपण त्याचं नाव घेतलं पाहिजे. बरोबर आहे. समजा आपण आता राजकीय वार आहे, आपण एखाद्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करतोय, बरोबर आहे दादा, लक्षात येईल हा दृष्टांत, आणि त्याचा प्रचार करतोय, आणि आपण बीजेपीच्या उमेदवाराकडे जर काय मागायला गेलो, देईल का तो? आपण बारकाले आहेत का? असू दे, खेळू दे, खेळू द्या. बारकाले पोरांचा फार अवघड आहे. बाबा मी मागे कीर्तनाला गेलो, बारीक पोरग, थोडा ग्रामीण भाग, घाण शिवे देत होता. त्याला खवाट्याला धरला, हाताला धरलं, त्याला म्हटलं आई कुठे रे पाप्या तुझी? म्हणलं तिकडे. आईकडे घेऊन गेलो. मावशी लक्ष द्या बरं का माझ्याकडं. आईकडे घेऊन गेलो. अहो म्हटलं मावशी तुमचे पोरग कसलं घाण शिवे देते? आईने काय उत्तर द्यावं माहिती का? आई म्हटली अहो तू बारीकी, मोठा झाल्यावर चांगल्या शिवे दे. अवघड आहे. लहान मुलांच्या नादी बळणी लागायचं नाही. खेळात यात उलट ती धर्ममंडपात येतात, हे फार मोठे आपल्यासाठी बरं का. असाच एक दृष्टांत दुसरा. एक दिवस मराठी शाळा, तुमच्याकडे आहे का मराठी शाळा? इथं गावातलं कोणी मराठी शाळा? नदी विधी जवळ आहे का? नदी. मराठी शाळेतले शिक्षक नदीला पोहायला गेले, आणि दुर्दैवाने त्यांचं जाळ्यामध्ये पाय अडकला, ते बुडायला लागले. त्यांची कपडे बिपडे कडला काढले होते, आणि पप्प्या नावाचं पोरग तिथं शेजारी गेलं. इथं पप्प्या नाही ना कोणी? असू दे, हसला तू पाप्या नाही बरं का तुमच्या गावातला. पाप्या तिथं नदीच्या कडेला गेला. आता शिक्षक बुडतायत म्हटल्यावरती यांनी आता यांनी सगळी तयारी केली. म्हटलं आता शिक्षकांना मला वाटतं हा वाचवतं. पाप्याने कपडे बिपडे घेतले शिक्षकांचे, आणि शिक्षकाला वाटलं बाबा हा आता मला वाचवलं याच्यात ना. तो उड्या मारत शाळेकडे पडत आला. म्हटलं उद्या शाळेला सुट्टी, उद्या शाळेला सुट्टी. म्हणजे आजकाल पोरं असे विचित्र आहेत. आणि ही पोरं धर्ममंडपात आली तर बाबा आपला धर्म टिकणार आहे, वारकरी संप्रदाय टिकणार आहे. महाराज तुमच्या माध्यमातून हे सगळे विद्यार्थी काढतात, तुमचं खास करून अभिनंदन. बाबांसाठी एकदा टाळ्या. आणि विशेष उल्लेखनीय टाळ्या ही माझ्या मागे जी सगळी काही उभी आहेत ना, ही खरंच भाग्यवंत आहे. यांच्यासाठी टाळ्या वाजवा. हा दादा तर इतक्या सुंदर पावले खेळत होता, मला वाटलं आता पुढे जाऊन उभं राहावं. कारण की यारे यारे लहान थोर यती भलती नर नारी करावा विचार त्याशी तुझे नामाच. इथं खरंच आनंद आहे हो. वारकरी संप्रदायाचा आनंद इतका मोठा आहे, तो इतर संप्रदायामध्ये नाचू कीर्तनाचे रे, नाचू कीर्तनाचे रे, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंग. हो नाचू कीर्तनाचे रंग, ज्ञानदीप लावू जाई, नाचू कीर्तनाचे रंग, ज्ञानदीप लावू जाई, ज्ञानदीप लावू जागी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू चगी. अहो इथं जो आनंद आहे ना तो आनंद कुठंच नाही. अभंगाचं कितवं चाललंय आता? दुसरं. भावेविन भक्ती भक्तीविन मुक्ती बळीविन शक्ती बोलू नये कैसे दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिनशिवाय. आपल्याला जर एखादा दैवत प्रसन्न करून घ्यायचा असेल तर त्याची वाट पाहावी लागते. वाट पाहण्याची परिस्थिती तुमच्या आमच्या आहे का? आपल्याला काय लागतो? इन्स्टंट रिझल्ट लागतो बाबा, इन्स्टंट. म्हणजे आता देवाच्या पाया पडलं की बाहेर आपली गाडी उभी राहिली पाहिजे. तुमच्या मनातलं सांगतो बघा, आहे का नाही मावशी? तुमचं पण तेच म्हणणं आहे. आपण देवापुढे हात जोडले का आपलं सगळं काही दुःख आहे ते दुःख सगळं बाजूला गेलं पाहिजे. आज लक्षात घ्या, आज प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. दादा तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, माझ्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. आपल्याला थोडं काही दुःख वाटायला आलं तर आपण काय करतो? स्टेटस टाकतो, बरोबर आहे का? सॅड स्टेटस. आहेत का अँड्रॉइड मोबाईल का विकले? टाकतो का नाही सॅड स्टेटस? एखादं काहीतरी. जगद्गुरु तुकोबरायांच्या वाट्याला दुःख आलं का नाही? संत सावता महाराजांच्या वाट्याला दुःख आलं का नाही? चोखोबरायांच्या वाट्याला दुःख आलं. गोरोबा काकांच्या पायाखाली तर आपलं त्यांचं स्वतःचं बाळ आलं होतं. प्रत्येक संतांच्या वाट्याला दुःख आलं, पण त्यांनी देवाची भक्ती सोडली का? सोडली का? कोणत्याच देवाची भक्ती सोडली नाही. गोरोबा काकांचं भजन चालू होतं, नामात किती दंगा असावं माणसानं पहा. भजनी गायनी गोरोबा रंगले, भजनी गायनी गोरोबा रंगले, भजनी गायनी गोरोबा रंगले, भजनी गायनी गोरोबा रंगले. एक रूप झाले, एक रूप झाले विठोबाच्या पायी. नवलाची गोष्ट ऐक सखेबा, नवलाची गोष्ट ऐक सखेबाई. एक रूप झाले, एक रूप झाले विठोबाच्या पायी. नवलाची गोष्ट ऐक सखेबाई, नवलाची गोष्ट ऐक सखेबाई. बाई वाजवा टाळ्या. तुम्ही टाळ्या शिल्लक ठेवू नका बरं का. शिल्लक राहिल्या मग सेपरेट जन्म घ्यावा लागतो बरं का टाळ्यांसाठी. विठ्ठल विठ्ठल. असू दे रामकृष्ण हरी. पण इथं वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही जे काही होतं त्याच्यामध्ये दंग झालं पाहिजे. दंग तुमचं भान राहिलं नाही पाहिजे. आजही मागं बसलेल्यांचं काही लक्ष मोबाईल मध्ये. आता त्यांना वाटतं मी दिसत नाही त्यांना, काही का काही गप्पा आणि देत. असू दे. गोरोबा काकांच्या पायाखाली बाळ आलं होतं. भजनामध्ये राहिलं लक्षामध्ये नाही. पायाखाली बाळ आलं. त्याच्यानंतर ना संत सावता महाराजांविषयी सांगायचं म्हटलं, ज्यावेळेस सावताबाबांनी वावरामध्ये असणारं म्हसोबाचं देवस्थान आहे ते देवस्थान बाजूला नेऊन ठेवलं. गावकऱ्यांनी किती मारलो. त्यांना उठता सुद्धा आलं नाही. सावता महाराजांना वैद्य होते तरी परत त्यांनी बरं झाल्यावरती रुग्णसेवा चालू केली. संतांचं सांगतोय बरं का मी, तुमचं आमचं सांगत नाही. चोखोबराया पत्नीचा गर्भावस्थेचा काळ, बाळंतपणाचा काळ जवळ आला. लक्षामध्ये राहिलं. देवाशी एकरूप कसं व्हायचं? प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिनशिवाय. अभंगाचं दुसरं चरण. आणि जर देवाला प्रसन्न करून घ्यायचं असेल आपल्यावरती तर आपण त्या पद्धतीने भक्ती केली पाहिजे. चोखोबरायांची पत्नीचा बाळंतपणाचा काळ, ते दिंडीमध्ये निघून गेले बहिणीला आणायला. देव कोण झाला? चोखोबाची बहीण झाला सारंगळ, चोखोबाची बहीण झाला सारंगळ, चोखोबाची बहीण झाला सारंगळ, चोखोबाची बहीण झाला सारंगळ. वहिनी उघडादार हाका मारी, वहिनी उघडादार
चोखोबाची बहीण झाला शारंदर. आता आपलं दार वाजवायला कोण येलो? चोखोबाच्या घरी दार वाजवायला भगवंत पांडुरंग आले होते. आपलं दार वाजवायला कोण येईल? आता एकतर इलेक्शन वाले येतील, घे बो 5000, नाही तर चोरटी येतील. काय आहे ते? बरोबर आहे का? मी भक्ती सांगतोय, देव कसा प्रसन्न होतो. नाही तर तुम्ही म्हणसाल हा आला इलेक्शनचा प्रचार करायला, मला काही घेणं. ज्या वेळेस संत सावता महाराजांना सांगितलं, चोखोबराय सांगितले, गोरोबा काका सांगितले, तुकाराम महाराज ज्या वेळेस त्यांना मारलं कोणी हो? तुकाराम महाराजांना मुंबाजीने किती मारलं? बेदम मारलं, काठी तुटेपर्यंत मारलं. कीर्तन चालू व्हायच्या अगोदर तुकाराम महाराज काय म्हटले? कीर्तनाला मुंबाईजी नाही. तुकाराम महाराज त्याच्या घरी गेले, चल बाबा तू. बरोबर आहे का? म्हणजे ही सगळी भक्ती करत असताना त्यांनी भेदभाव पाहिला का? जर आपल्याला एखादं दैवत प्रसन्न करून घ्यायचं असेल तर त्याच्यावर वाट पाहायची तयारी आपली पाहिजे. आपल्याकडे वाट पाहायची तयारी अजिबात नाही. इन्स्टंट रिझल्ट पाहिजे बाबा आजकाल आपल्याला. आणि ते इन्स्टंट रिझल्टच्या याच्यामध्ये आपल्यापासून देव आणि आपल्यामध्ये अंतर भरपूर तयार झालेलं आहे. आता एक दृष्टांत तुम्हाला सांगतो. आता तुम्ही झोपला आलेत, काय हरकत नाही. सगळ्यात परफेक्ट जागा असते बघा कीर्तनाची, ज्याला घरी झोपा येते नाही का, ती इथे येऊन डुकल्या. बाबा वास्तविकता आहे. मला एक बाबा चांगले म्हटले वा छान कीर्तन झालं. म्हटलं बाबा का? म्हटले घरी 2-2 गोळ्या खातो झोपच्या, पण झोप येत. इथं कीर्तनात आलो, म्हटले 15 मिनिटात डुकला लागला. विठ्ठल विठ्ठल. नवरा आणि बायको आता खुल्ले झाला. तो बिचारा, त्याला वाचनाचा छंद जरा बऱ्यापैकी चांगला वाचनाचा छंद. बाबा सारखं वाचन. त्याची बायको वैतागली, म्हटले हा उठसूट पुस्तक घेऊन वाचायला बसतो, उठसूट पुस्तक घेऊन वाचायला बसतो. ती म्हटली मी आता आहे ना, त्याच्या जवळ गेली, त्याच्या हातातलं पुस्तक घेतलं, बाजूला आपटलं. म्हटली मी आता ह्या जन्मात नाही, पण पुढच्या जन्मात देवाला सांगेल बाबा मला निदान आहे ना केलं तर पुस्तक कर, म्हणजे याचं कायम लक्ष कोणाकडे राहील? माझ्याकडे लक्ष राहील. तो बिचारा जरा हुशार होता. तो म्हटला एक काम कर, देवाला तसं नको सांगू, देवाला सांग तुला कॅलेंडर करायला. ती म्हटली का हो? म्हटलं नाही ते दरवर्षी बदलल तरी. काय दरवर्षी बदलल तरी? लक्षात आलं का? म्हणजे आपण जे काही करतो त्याच्यामध्ये आपलं काय असतो? स्वार्थ असतो, स्वार्थ. आपण जे काही करतो ती बिचारी वाडाला फेऱ्या मारते. किती? 7 का 7 जन्म हा मला कळतो. अवघड आहे आजकाल. नवरा बायको मधलं नातं जेवढं पवित्र पूर्वी होतं ना, तेवढं आजही आहे, पण त्याचं गांभीर्य सगळ्यात जास्त नवरा बायकोचा वेळ घेतलाय कोणी हो? बोला ना, गोलेगाव. बरोबर का हो? सांगा ना, आहे का? ती इंस्टावरती, हा फेसबुक वरती, तू व्हॉट्सअप वरती, ही वेगळे वेगळे ॲप आले. बाबा आज नवरा बायको मध्ये जे काही प्रेम कमी झालं त्याला सगळ्यात महत्वाचं कारण असेल तर ते काय? भांडणं होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय? हात जोडून विनंती करतो, मोबाईल फार चांगला आहे. आपल्याला लहानपणी धाडा होता, तुम्हालाही असेल मावशी जे शिकलेत त्यांना, दादा तुम्हालाही असेल, विज्ञान शाप की वरदान. तुम्ही मोबाईल वापरताय, मोबाईल मध्ये गेम असतील, नको नको ते ऍप असतील, पण तुम्हाला ग्रंथ संपदा नावाचं एक ऍप आहे. काय? ग्रंथ संपदा. लिहून घ्या आणि इन्स्टॉल करा. तुम्हाला हरिपाठ नाही वाचायला टाइम भेटला, पुस्तक जवळ नसेल, काकडा ग्रंथ संपदा मध्ये प्रत्येक संतांची चरित्र आणि अभंग त्याच्यामध्ये आहे. ग्रंथ संपदा नावाचं ऍप तुम्ही डाउनलोड करा आणि जे काही करताय त्याच्यामध्ये आपण जी भक्ती करता त्याच्यामध्ये वाट पाहिली पाहिजे अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये. उगारा है निवांत शिवाया कैसे निदेवत प्रसन्न
उगर आहे निवंत शिर शिवाया हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा अभंगाची किती चरण सुटले? तिसरं चरण काय? सायासे करीसी प्रपंच दिरणीसे हरिसी न बजसी कोणी. लक्षात येते का तुम्हाला? पहिलं चरण सुटलं, दृष्टांत दिले मी 2-3. दुसऱ्या चरणाला दृष्टांत दिले. आपण आता तिसऱ्या चरणामध्ये प्रपंच, बरोबर आहे का? सगळ्यात महत्त्वाचा शब्द याच्यात काय? प्रपंच. तुम्ही जे काही प्रपंचात आहात, सांसारिक माणसं तुम्ही आहे, मी आहे, याच्यातनं थोडासा वेळ आपण देवाला दिला पाहिजे. थोडासा वेळ प्रपंच करत असताना आपलं एक दृष्टांत तुम्हाला सांगून जातो, लक्षात येईल. एक बाबा संसारावरती इतकं जीव गुंतला, बाबाचा इतकं जीव गुंतला, शेवटचा काळ जवळ आला. देव न्यायला आले. देव न्यायला येत नाही बरं का. कोण न्यायला येतं? यम. यम न्यायला येतो. यम. माणसाने कोणालाच नाही घाबरलं पाहिजे लो, पण कोणाला घाबरलं पाहिजे? यमाला. बाजू कोणती आहे त्याची? दिशा कोणती? दक्षिण दिशा. ध्यान राहू दे बरं का त्या दिशेकडे जाताना. यम न्यायला आले. त्याने देवाला विनंती केली, देवा आयुष्यभर तुझी सेवा केली, मला पुढचा जन्म ह्याच कुटुंबात दे. माझं काय प्रपंचावरचं संसारावरचं मन उठलं. देवाने पुढचा जन्म त्याच कुटुंबात दिला, बैलाच्या रूपात, चापकाचे फटके खायला. बाबाने सगळं सण केलं. नातवंड मोकार फटका आणायची. पूर्वीचा काळ बरं का, आताचा काळ नाही. आता ट्रॅक्टरी, आता बाबाला गाड्याला पळायला लागलास. दृष्टांत लक्षात घ्या. शेवटचा काळ जवळ आला. परत बाबाने विनंती केली, मला परत ह्याच कुटुंबामध्ये जन्माला घाल. कुत्र्याच्या रूपात जन्माला घातलं. कशाच्या? शिळे तुकडे खायला, दगडी खायला, दांडकी खायला. बाबाचं तरीही त्या प्रपंचावरचं संसारावरचं मन उठलं नाही. बाबा म्हटलं, देवा आता शेवटची वेळ, मी पुन्हा. ठीक आहे. देव म्हटले तर तसं. पुढचा जन्म नागाच्या रूपात दिला. कशाच्या? नागाच्या रूपात दिला. ते नागाचं पिल्लू हळूहळू मोठं होत गेलं. त्याच्यामध्ये बाबांचा आत्मा, सगळ्या काही गोष्टी, घरातली पोतवंड काळतोंड जी काय असतील ती गोळा झाली. आणि ते नागाला वाटेवरती पाहिलं. बाबा प्रपंचामध्ये माणसाने जीव का नाही गुंतवायचं हे सांगतोय बरं. आणि तिथं पाहिली, सगळी गोळा झाली. आपल्या वाटेवरती काय आला? नाग आला. सगळ्यांनी हातामध्ये काठे घेतले. इतकं त्या बाबाला बेदम मारला. आता माझा दृष्टांत संपला. बाबाचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला. बाबाचा जीव कशामध्ये होता? हो, सगळे संसारिक आहेत का? बोला ना. जीव कशात आहे आपला? प्रपंचात. शेवट गण करता आपला? बोला ना. आग्नी टाक दिल्यावर किती वेळ थांबतात माणसं? मला एक बाबा छोटा प्रश्न पडतो. एखादा जीवात्मा गेला, तुम्ही जाणारे, मी जाणारे, प्रत्येक जण जाणारे. आपली कपडे, जी काही वस्त्र, कपडे, गोधड्या, हे काय करतात? बोला ना. सोडून देतात, नाही तर दान करतात. आणि त्या बिचाऱ्याने आयुष्यभर कमवलेले पैसा, संपत्ती, इस्टेट, ते काय करतात? प्रामाणिक या मला म्हणजे घरोघरी मातीचं चुलीत वेगळं काय. बाबा हे मायाजाळ आहे. याच्यामध्ये सगळं असंच आहे. कलियुगात सगळं असंच आहे. आणि ती जाशी लेखल्यारे प्राणी माझे माझे. शेवटी आपण सगळं माझं माझं म्हणूनच जाणार आहे. पण शेवटी आपल्या वाट्याला काहीही राहणार. अग्निडाग दिल्यानंतर मग मोजून 10 ते 15 मिनिटं माणूस सांगतो. किती? 10 ते 15 मिनिटं. त्याच्यानंतर जो तो घरी येतो, कडूगास काढायला सगळेजण असतात. तो विषय आपला नाही. पण माझा विषय हा आहे, आपण जो काही प्रपंच करतोय, प्रपंचामध्ये आपण थोडासा तरी वेळ आपण देवाच्या भजनासाठी दिला पाहिजे. बरं, प्रपंच कसं आहे माहिती का? एकदा मी रस्त्याने चाललो होतो. रस्त्याने जात असताना एक घुस भेटली. घुस तुमच्याकडे आहेत ना घुसाड? हा, आता लक्षात येते. ती घुस भेटली.
एक गोष्टीला म्हटलं घुसतय तू काय करते बरं? घुशीचं काम काय? माती उकरायचं. मी घुस बोलत नाही बरं का, पण दृष्टांतातली घुस. ती म्हटली काय नाही, मी माझ्या डोके एवढे माती उकरते. प्रपंच बरं का, लक्षात घेऊन जा. हा दृष्टांत घरी कीर्तनात काही घेऊन जाऊ नका, हा दृष्टांत घरी घेऊन जा. मी परत त्याच रस्त्याने दुसऱ्या दिवशी चालत होतो. त्या बिचाऱ्या घुशीचं तेच काम चालू. तिने जवळ 5 ते 6 फुटाचा डोंगर उकरून ती माती गोळा केली. मी घुशीच्या जवळ गेलो. म्हटलं का ग घुसतय? तू तर म्हटली होती डोके एवढी माती उकरायची, तू आता ही 5-6 फुटाची माती उकरली. ती म्हटली महाराज मी काय करते माहिती का, माती उकरते आणि त्या डोंगरावरती जाऊन मातीच्या ढिगाऱ्यावरती जाऊन उभी राहते आणि माझं डोकं वर करते. तोपर्यंत तो डोंगर माझ्या डोकं एवढा येत. दृष्टांत लक्षात आलाय का? घुस कुठं उभी राहते? माती उकरलेली त्या डोंगरावरती ढिगाऱ्यावरती उभी राहते आणि डोकं वर करते. मला सांगा बाबा, तिने किती वर्ष माती उकरले? तिच्या डोके एवढं डोंगर म्हणजे होईल का व्यवस्थित? तसं तुम्ही आम्ही कितीही वर्ष प्रपंच केला, कितीही वर्ष संसारात राहिलो, आपलं समाधान होणार आहे का त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये आपण जे काही करतो त्याला आपण देवाला भजलं पाहिजे. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सायास करीसी प्रपंच दिननीसी, प्रपंच दिननीसी, सायास करीसी प्रपंच दिननीसी, सायास करीसी प्रपंच दिननीसी, हरिसी न भजसी कवन्या गुणे, हरिसी न भजसी कवन्या गुणे, हरि मुखे मना, 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 हरि मुखे मना. वाजवा टाळ्या. आजला टाळ्या वाजवल्यावरती एखादच आहे बरं का, पुण्य भरपूर वाटायला येणार आहे तुमच्या. 3रं चरण क्लिअर झालं, डोक्यात आल्या गोष्टी. आता बाबा मला कधी एक प्रश्न पडतो बरं का, बाबा नंदू बाबा, अनेक महाराज मंडळी, आज तुम्ही कीर्तन करताय, मी कीर्तन करतोय, अनेक मंडळी इथं भजनी मंडळ असेल, अनेक कीर्तनकार प्रवचनकार देखील असेल, पण बाबा मला कधी एक प्रश्न पडतो. ज्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय असेल, नामदेव महाराज असेल, शांतीब्रह्म एकनाथ महाराज असेल, निळोबाराय असेल, अभंग लिहायला बसल्यावरती त्यांनी किती चरणाचा अभंग लिहिलाय? 4 चरण असू द्या, 5 चरण असू द्या, 3 चरण असू द्या. कीर्तनकाराचं काम आहे का शेवटच्या चरणापर्यंत अभंग त्याच्याकडनं सुटलंच पाहिजे. वास्तविकता आहे. आज अनेक मोठे कीर्तनकार मंडळी पाहतो. मी ह्या गादीवरती उभं राहून मी तुम्हाला विनंती करतो, तुमच्या गावात कोणताही कीर्तनकार येऊ दे, त्याला सुरुवातीला उभं राहतानाच विनंती करायची, बाबा अभंग सोडवताना जेवढी चरण अभंगाची आहे तेवढी सोडव. लक्षात घ्या. हे का? तर समजा तुम्ही चहा करायचे, चहा फक्त चहा पावडरच टाकली, साखर टाकली नाही, फायदा आहे का? अभंग समजा 3 चरणाचा असू द्या, 4 चरणाचा असू द्या, पहिलंच चरण सोडवलं, पुढची चरण नाही सोडवली, तुम्हाला फायद्याचं आहे का? तुम्ही मनोरंजन म्हणून त्या कीर्तनाकडे पाहणार आहे, म्हणजे कानाला हात लावून बोलतो, पण जो काही या व्यासपीठावरती उभा राहील त्याला विनंती करायचं, बाबा 4 चरण सोडवायचा, 3 चरण सोडवायचं. आता या ठिकाणी शेवटचं चरण बाकी आहे. ज्ञानदेव म्हणे तुटेल धरणे, बरोबर आहे का? आता वेळ किती राहिला आपल्याकडं? 15 मिनिटात मोजून ना. 15 मिनिटात आपण हे चरण सोडू. तोपर्यंत एकदा सगळ्यांनी हात वरती करा, सगळ्यांनी, ज्याला हात आहेत त्याने. विठोबा
किती छान वाटलं भजन गेल्यावरती. विठ्ठल माझा माझा आणि मी विठ्ठलाचा. एकदा देवाला आपलं म्हणून पाहू बाबा. आपण प्रपंचात सगळ्यांना आपलं म्हणतो पण देवाला आपलं करत. आपण एकदा देवाला आपलं करून पहा. देवा सांगू सुख दुःख. बरोबर आहे. देवाला सगळ्या काही गोष्टी सांगा. एकदा हात जोडून त्याच्या पुढे उभा राहा. आयुष्यात तुमच्या वाट्याला दुःख आहे, आयुष्यात माझ्या वाट्याला दुःख आहे, पण एकदा देवासमोर तुमच्या डोळ्यातनं पाणी आलं ना. देवा तुझ्या विना रे सांगू मी दुःख कुणाला. 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 ओ जय मोनी व्यक्त गेलो देखो नियांदरा झालो. जय मोनी व्यक्त गेलो झालो. सुख दुःख भोगताना सांगू मी दुःख कुणाला. देवा तुझ्या विना सांगू मी दुःख कुणाला. आयुष्यात वाट्याला दुःख तुमच्या आहे, दुःख माझ्या वाट्याला आहे, पण एकदा देवासमोर तुम्ही जा. बरोबर आहे. देवासमोर जा. कोणताही देव असू द्या तुमचा. आजकाल आपल्याकडे भक्ती करताना स्वामी समर्थ असू द्या, अनेक वेगळे वेगळे देव आपल्याकडे आहेत, अनेक अनेक महापुरुष आपल्याकडे आहेत. आपण एकदा त्या देवासमोर संतांसमोर गेलं पाहिजे आणि आपलं दुःख व्यक्त केलं पाहिजे. बरं, देव असा आहे, देव सगळ्या संकटातून तुम्हाला निवारून नेतो. आता दुःख देवाच्या वाट्याला आलं. ज्ञानोबरायांच्या वाट्याला दुःख आलं नाही का? अभंग ज्ञानोबरायांचा आहे. माझ्या आयुष्यातलं मी सुरुवातीला कीर्तन करत असताना ज्ञानोबरायांचा प्रसंग सांगितला होता आणि पहिल्या कीर्तनामध्ये बाबा डोळ्यामध्ये पाणी इतकं भरून आलं होतं. सगळं जो काही प्रेक्षक वर्ग होता सगळा काही रडत होता. आणि ज्ञानोबरायांचं चरित्र खरंच, जर संतांसाठी आपल्या डोळ्यात एक थेंब पाण्याचा आला ना तर तुमचे अनेक जन्मीचं पाप त्याच्यामध्ये निघून जातं. ज्ञानोबरायांच्या वाट्याला दुःख आलं. आई वडिलांना देहांत प्रायचित्त घेतलं. पैठणच्या खंडपीठाने निर्णय दिला होता. पैठणच्या खंडपीठाने निर्णय दिला होता विठ्ठलपंत तुम्हाला देहांत प्रायचित्त घ्यायचं. लक्षात घ्या. आज आपल्या हाताला जर काटा टोचला ना मावशी, हाताला काटा टोचला तर आपण किती वेळा ते बोटाकडे पाहतो? रक्त जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत. आता याच्यामध्ये मांसाहार करणारे अनेक मंडळी आहेत. 2 मिनिटं तुम्हाला सांगून जातो. मांसाहार करणारे अनेक मंडळी आहेत. मी तुम्हाला म्हणत नाही तुम्ही सगळ्यांनीच माळा घाला, पण बाबांना एक गोष्ट लक्षामध्ये घ्या. आपल्याला एखादी जखम झाली, आपल्याला वाईट किती वाटतं का वाईट? तुम्ही एखादा जीव ज्यावेळेस त्याला मारून खाता, जीव मारून खाताय तुम्ही, काय जीव, किती पाप तुमच्या माथे लागत असेल? लागतंय का पाप? पण तुम्ही एक गोष्ट लक्षामध्ये घ्या. आपण जर गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली, बाबा मी कायम सांगत असतो, किती खाताड असू द्या, किती पेताड असू द्या, पण शेवटी अग्निडाग द्यायच्या अगोदर काय करता तो? बोला ना गोलेगाव. तुळशीची माळ घालतात, तोंडामध्ये काय देतात? तुळशीचं पान देतात. भाऊ, तो आयुष्यभर तुळशीची माळ घातली नाही, आता तू चाललाय, आता तरी तुझ्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घाल. अशीच एक आजी आली, 70-80 वर्षाची आजी आली माझ्याकडे. बाबा कीर्तन चालू होतं, म्हटले बाबा तुला माळेचं महत्व सांगितलं, आता तुम्हाला माळ घालायची. म्हटलं अगं आजी, आता तू एक्सपायरी जवळ आली, 80 वर्ष राहिली, 5-10 वर्ष कायला माळेचं उगत नाही. म्हटली बाबा आता वयानुसार चावत नाही. काय वयानुसार चावत नाही म्हणून तुळशीची माळ घालायची का?
परमार्थ तुम्ही ज्या क्षणी मनामध्ये ठाम निश्चय करा, बाबा मी खात होते, आतापासून मी खाणार, माळ घालायला थोडा वेळ घ्या, तुमच्या मनावरती पहिला ताबा घ्या आणि तिथून पुढे माळ घाला. ज्ञानोबरायांचा दृष्टांत तुम्हाला सांगत होतो. विठ्ठलपंतांना पैठणच्या खंडपीठानं देहांत प्रायचित्ताचं शिक्षा दिली होती, दंड दिला होता. शेवटचे 5-10 मिनिटं बरं का, माझं कीर्तन संपणार आहे. तुम्हाला फार हसवलं, जाता जाता 1-2 थेंब जरी तुमच्या डोळ्यामध्ये संतांसाठी पाणी आलं ना, तर माझ्यासाठी फार महत्वाचं असेल. कीर्तनकाराने हसवलं किती हे महत्वाचं नाही, तुम्ही घरी काय घेऊन गेले फार महत्वाचं आहे. तुमचा बाजार कोणता आहे, वार कोणता असतो त्याचा, शनिवार. बाजारला जाताना तुमच्याकडे घरी ट्रॅक्टर आहे, पण तुम्ही बाजारला जाताना काय घेऊन जाता, पिशवी घेऊन जाता. तुम्ही मस्त सगळे आलेले तिथं 2 तासाचं कीर्तन ऐकले, पण घरी 2च मिनिटाचं घेऊन जा, ट्रॅक्टर भरून नेऊच नका. लक्षात आलं का? 2 तासात बाबांनी काय सांगितलं, ह्या दादांनी किती छान प्रमाण दिले बाबांनी, काही लक्षात नेऊ नका. 2च गोष्ट 2च मिनिटाचं घरी घेऊन जा. जी भक्ती करतो ना आपण, जी भक्ती करतो ती देवाला आवडली पाहिजे. देहांत प्रायचित्ताचा शिक्षा त्यांना दिली. विठ्ठलपंत ज्यावेळेस घराकडे येत होते, रुक्मिणी माता वाट पाहत होते. पैठणच्या खंडपीठानं निर्णय कोणता दिला होता, रुक्मिणी मातेने विचारलं, काय शिक्षा दिली? विठ्ठलपंतांनी सांगितलं, देहांत प्रायचित्त. देहांत प्रायचित्त ही शिक्षा ऐकल्यानंतर विठ्ठलपंतांच्या तोंडातनं ज्यावेळेस हा शब्द निघला, त्यावेळेस रुक्मिणी मातेच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आकाशातनं वीज चमकावी तशी रुक्मिणी मातेच्या काळजामध्ये धस्स झालं. देहांत प्रायचित्त ही शिक्षा ऐकल्यावरती रुक्मिणी मातेने सांगितलं, मीही तुमच्या सोबत ही शिक्षा घेणार. संध्याकाळचा वेळ होती, उद्या आपल्याला देहांत प्रायचित्त घ्यायचे. माझ्याकडे लक्ष द्या बरं का. मी हा प्रसंग तुम्हाला वाईट वाटावं किंवा तुम्हाला भावनिक करावं म्हणून सांगत नाही, पण दुःख तुमच्या वाट्याला आहे, पण आपल्यापेक्षा कित्येक पटीने दुःख संतांच्या वाट्याला आलं होतं. रुक्मिणी माता आणि विठ्ठलपंत दुसऱ्या दिवशी देहांत प्रायचित्ताची शिक्षा घेणार होते. लक्षात एक पण घेऊन जा, संतांसाठी जर तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं तर ते थांबवू नका. रुक्मिणी माता दुसऱ्या दिवशी गोड सांजा, त्याचा स्वयंपाक केला, गोड सांजा केला. लहानगी चिमुरडी मुक्ताई म्हणू लागली, आई आज अचानक सांजा केलाय, इथून मग आज सहन नाही, काही नाही. रुक्मिणी मातेच्या मनामध्ये मन गहिवरून आलं होतं, कारण की उद्या मला माझी लेकरं दिसणार. देहांत प्रायचित्त घेतल्यावरती मला माझा ज्ञाना भेटणार नाही, मला माझा चिमुरडा सोपाना भेटणार नाही, मुक्ताई भेटणार नाही. निवृत्तीदादा ज्ञात आहे, त्याला सगळ्या काही गोष्टी कळतात. रुक्मिणी माता गोड सांजा केल्यानंतर जवळ मुक्ताईला बसवलं, एक एक घास तिच्या मुखामध्ये भरवत होती. रुक्मिणी तिच्या मनामध्ये किती काहूर असावं. माऊल्यांना तुम्हीच सांगा, तुमची मुलं जर शाळेतनं घरी यायला 5 मिनिटं बस उशीर झाला तर कोणाकोणाला फोन करता तुम्ही? ड्रायव्हरला फोन करता, शिक्षकांना फोन करता, ज्याला नाही त्याला फोन करता. उद्या ती लेकरांना सोडून जाणार होते, प्रसंग डोळ्यासमोर उभा करा. बरं, खंडपीठानं निर्णय दिला होता तो फक्त एकटा विठ्ठलपंतांसाठी होता, पण पत्नीचं पतीवरती किती प्रेम असावं. मी देखील तुमच्या सोबत येणार. विठ्ठलपंतांनी पत्रामध्ये सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित लिहून दिल्या होत्या. आमचं देहांत प्रायचित्त झाल्यानंतर तुमची मुंज होईल, हा समाज तुम्हाला स्वीकारेल. ते पत्र तिथं ठेवलं आणि मध्यरात्री विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेला आवाज दिला, रुक्मिणी चला. जड पावलाने रुक्मिणी माता ताटीच्या बाहेर आले. न राहून बाहेर पाहत होती. आतमध्ये बारकी चिमुरडी मुक्ताई दिसत होती, सोपाना दिसत होता. पळत जावं, त्यांच्या तोंडावरनं हात ठेवावं, मला माझी लेकरं उद्यापासून भेटणार नाही. जड पाऊल टाकत 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 इंद्रायणीकडे जात होती. परत एकदा न राहून मागा आली, निवृत्ती दादा अरे तू या सगळ्यांना सांभाळून घे, तू मोठा आहेस, ज्ञाना असेल, मुक्ता असेल, सोपाना असेल, सगळ्यांना सांभाळून घे. विठ्ठलपंत रुक्मिणी माता शेवटी पैठणच्या खंडपीठानं दिलेला निर्णय शिरसावन्य मानला आणि त्या जलसमाधी घेतली. डोहामध्ये आपला देहांत प्रायचित्ताचा
दुसऱ्या दिवशी सगळी चिमुरडी उठली. आजही आपली घरातली लहान मुलं उठल्यावरती सगळ्यात पहिल्यांदा आवाज कोणाला देतात? तो आईला आवाज देतात. लहान चिमुरडी मुक्ताई उठली, सोपाना उठला. कुठे आई? ह्या वेळेस ती घर झाडून घेत असे, सगळ्या काही गोष्टी करत असते. सगळीकडे पाहिलं, आई कुठेही दिसली नाही. निवृत्ती दादानं देवघरासमोर ठेवलेला जो पत्र होतं, जे कागद होता, ते वाचला. लक्षात घ्या, आपल्याला एखादं ऑपरेशन सांगितलं ना, आई वडिलांचं ऑपरेशन सांगितलं तरी आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं. आई वडील कायमचे सोडून देहांत प्रायचित्त त्यांनी घेतले. निवृत्ती दादाने पत्र वाचलं, पायाखालची माती सरकली. भावंड इकडं तिकडं पाहत होती, पण पत्र वाचताना सगळी जवळ उभी होती. सगळी एकमेकाच्या गाड्यात पडून रडू लागले. आई वडिलांनी देहांत प्रायचित्त घेतले, या समाजानं त्यांना स्वीकारावं म्हणून. एक एक दिवस जाऊ लागला. निवृत्ती सगळं काही त्याच्यामध्ये, ज्ञाना असू द्या, मुक्ताबाई असू द्या, सगळ्यांना सांभाळून घेत होता. शेवटची 5 मिनिटं माझ्याकडे राहिले, सगळ्यांना सांभाळून घेत होता. शेवटी मला एक सांगा, ज्या समाजानं त्यांना स्वीकारलं नाही, त्या समाजांना त्यांना खायला प्यायला द्यायला किती त्रास दिला असेल बाबा. ज्यावेळेस मुक्ताई सोपाना सारखे पाणी पित होते, निवृत्ती दादाने सांगितलं, ज्ञाना तू झोळी घे आणि आळंदीमध्ये काही भिक्षा पहा कुठं भेटते. बाबा तुमचं मी भाग्य म्हणतो, आळंदीमध्ये तुम्ही इतके वर्ष राहिलात. ज्या आळंदीमध्ये ज्या समाजानं माऊलींना त्रास दिला, तोच समाज आज माऊलींना डोक्यावरती घेऊन फिरतोय का नाही? सिंधुताई सपकाळांचं एक वाक्य होतं, या महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला नाव करायचं असेल, नाव मिळवायचं असेल, तर तुम्हाला मारावं लागतं बाबांना. हा महाराष्ट्र इतका वाईट आहे. तुम्ही जोपर्यंत आहात तोपर्यंत तुमची किंमत समाजाला, जगाला नाही, पण ज्यावेळेस तुम्ही जाता ना, त्यावेळेस तुमची किंमत समाजाला आणि जगाला असते. ज्ञानेश्वर महाराजांनी झोळी घेतली आणि आळंदीमध्ये मधुकरी मागायला गेले, भिक्षा मागायला गेले. कोणाच्याही दारावरती गेलं तर ती दार लावून घ्यायची, संन्यासाची लेकरं म्हणून हिनवायची. कोणी झोळीमध्ये टाकत नव्हतं. कोणी एखाद्या मायमाऊलीनं जर झोळीमध्ये टाकलं पीठ, तर विसोबा खेचर असू दे, तिथली ती आळंदीतली मंडळी असू दे, ती पीठ घ्यायची आणि पायाखाली तोडवायची. का? तर संन्यासाची लेकरं. ज्ञानोबा राय इतके त्या त्रासाला वैतागले. एक दिवस ज्ञानोबा राय, ती जोडी तशीच खांद्यावरती होती, त्यातनं पीठ काढलं, विसोबा काकांनी पायाखाली तोडवलं. डोळे लाल झाले, मनामध्ये एकदम वाईट विचार त्यांच्याविषयी आले. पण ज्ञानोबा राय होते ते तसेच जड पावलाने आपल्या घराकडे आले, ताटीकडे आले. छोटी चिमुरडी मुक्ताबाई वाट पाहत होती, सोपाना वाट पाहत होता, माझा दादा मला काहीतरी खायला घेऊन येईल. ज्ञानोबा राय तिथपर्यंत आले, झोळीमध्ये काहीच नव्हतं, पीठ देखील पायदळी तोडवलं होतं. पण ज्यावेळेस आपल्या घरातलं लहान बाळ आपल्याकडे येतं ना, आपण काय देतो बाळाला? चॉकलेट. त्याला काय अपेक्षा नसते यांनी काय द्यावं, मला खाण्यासाठी काहीतरी द्यावं. तशीच जी चिमुरडी मुक्ता आणि सोपाना त्याच्या जवळ आले. ज्ञानोबा रायांचे डोळे लाल झाले होते, मन फाटावं त्या पद्धतीने ज्ञानोबा रायांचं एकदम काळी जास्त व्यस्त झालं होतं. त्यांनी तसाच आपला प्रवास ताटीकडे नेला. ताटीमध्ये गेले आणि ताटीचा दरवाजा लावून घेतला. लहान चिमुरडी मुक्ताबाई ताटीच्या बाहेर उभी राहिली. दादा, दादा खोल ना रे ताटी, दादा ताटी खोल, मी आता इथून पुढे तुझ्यासाठी काहीही खायला मागणार नाही. लक्षात घ्या, दुःख संतांचं देखील वाट्याला आलं. आज आपल्याला जर खायला भेटलं नाही तर आपण दुसऱ्या दिवशी काय करू? इतक्या दिवस उपाशी असणारी लहानची मुरडी मुक्ताबाई ज्ञानदादाची समजूत काढत होती. दादा मला भूक लागली. सोपानं म्हणत होता, दादा मी परत तुझ्याकडे खायला मागणार नाही रे दादा, ताटीचं दार खोल. ज्ञानोबा राय योगी होती, योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, विश्वरागे झाले होते, शांती सुखी वाटत आहे. ताटीचा दरवाजा ज्ञानोबा राय खोलत नव्हते, तर ताटीचा दरवाजा खोलला आणि तुम्हाला ती जगाची माऊली मिळाली. माऊली म्हणजे काय हो? माऊली म्हणजे काय? मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता, ली म्हणजे लीनता. हे तिन्हींचा संगम ज्यांच्याकडे असतं ती माऊली. आज तुम्ही सगळे माऊली इथे बसलेले आहेत, पण एक पुरुष माऊली झाला याला कारण काय? तर हे सगळं काही दुःख त्यांनी सहन केलं, सगळं दुःख सहन केलं. मग हे दुःख सहन करत असताना आपण काय केलं पाहिजे? तर आपण कायम नामस्मरण केलं पाहिजे. अभंगाच्या 4 ज्ञानदेव
पुण्याची गणना हो नकरी, पुण्याची गणना कोण करी 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 करी. तुमच्या गावामध्ये मी आले मला दादांनी सांगितलं की इथं पोलीस किंवा मिलिटरीमध्ये भरपूर काही ग्रामस्थ इथं आहेत. मी तर माझं भाग्य समजतो ज्या गावामध्ये मी इथं आलोय, कारण की आज आपण म्हटलं ना बाबा इथं 2 मिनिटं उभा राहा आणि देशाची सेवा तुझ्याकडनं थोडीशी काढायची, माणूस थांबल का तिथं नाही. मुळात तुमचं मी सगळ्यांचं, तुम्ही स्वतः टाळ्या वाजवून मी पण तुमच्या करता टाळ्या वाजवतो, कारण की तुमची इतकी लोक देश सेवेमध्ये आहेत. बरोबर आहे, 300 लोक आहेत. वा, इथं मी स्मारक पाहिलं, याच्यातल्या अनेक जणांचं बलिदान देखील या देशासाठी झालेलं. आणि मी तर म्हणतो पवित्र तर कुठं पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. आता आपल्याकडे एक म्हण आहे, जय जवान आणि जय किसान. इथं शेतकरी देखील आहेत,
आणि इथं जवान देखील आहेत. तुमचं गाव खरंच फार भाग्यवान आहे. तुमचं इथं मी 300 म्हणजे बाबा नॉट जोक खरंच. आणि सेवेसाठी निवडलेला अभंग भाविवीन भक्ती. तुमची भक्ती खरंच ही देशाला आणि भारत मातेला तर आवडणारी आहेच, पण ही भक्ती देवाला देखील आवडणारी आहे. या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला अभंग 4ही चरणाचं निरूपण माझ्याकडनं झालेलं आहे. मी फक्त एकच सांगेल, 2G आलं, 3G आलं, 4G आलं, आता काय आलं 5G आलं, पण जे एकाच G मुळे तुमचं आणि आमचं हिंदुत्व शाबूत राहिलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बरोबर आहे. धर्मासाठी जगावं कसं हे छत्रपती शिवरायांनी शिकवलं आणि धर्मासाठी मरावं कसं हे धर्मवीर संभाजीराजांनी शिकवलं. आता तुमच्याकडं देशासाठी धर्मासाठी अनेक हुतात्म्यांचं बलिदान झालं असेल, त्यांना मी वंदन करतो. पण या ठिकाणी हिंदुत्व मी प्रत्येक, आता मला वाटतं 9 वाजून 5-10 मिनिटं झाली असेल, 5च मिनिटं द्या मला, जास्त वेळ पण नका देऊ. आज आपण हिंदू म्हणून, सनातन हिंदू म्हणून आपण या काम केलं पाहिजे. सनातन हिंदू बरं का, नुसतं हिंदू नाही. तुम्ही कोणत्याही पक्षाचं काम करा, कोणत्याही जातीचा धर्माचा असू द्या, पण हिंदू म्हणून आपण खरंच आज एकवटण्याची गरज आहे. आज अनेक ठिकाणी आपण इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती वेगळे वेगळे रील्स पाहतो, पण तुम्ही अनेक देशांचं युद्ध चालू आहे. आता युक्रेन वगैरे अनेक देशांची युद्ध चालू आहेत, की कोणत्या धर्माचे, मला त्याच्याविषयी काही घेणं देणं नाही. मी या गादीवरती उभा आहे, माझं हिंदुत्व माझ्यासाठी फार मोठं आहे. बरोबर आहे. तुम्ही देखील हिंदू म्हणून घरातनं बाहेर पडत असताना कपाळी गंध लावायचं. माझं कीर्तन सार्थकी होईल. तुम्ही काही घरी घेऊन नका जाऊ. पुरुष मंडळी आहेत, घरातनं बाहेर पडताना गंध लावून बाहेर पडत. मी आता बाबा ठरवणार आहे इथून पुढे कीर्तनाला जात असताना, मी आता आजला पण म्हटलं ठीक आहे, पहिल्यांदा नको येतं, घरनंच येताना गंध घेऊन येणार खिशामध्ये सोबत. जो गंध लावेन भाऊ तूच कीर्तनाला थांब, ज्याला गंध लावायचा नाही तो आपला, तो आमचा नाहीच तर काय उगं थांबतो इथं. म्हणजे चुकून एखाद्याचा लावायचा राहिला असेल, काही लावत असेल, आजला लावलं नसेल, काही लावत नसेल, इथून पुढे बाबांना गोंध लावायचं. आपल्या धर्माची सेवा आपण केली पाहिजे. देव, देश आणि धर्म हे जर टिकलं तर तुम्ही आम्ही टिकणार आहोत. देव आपला अनेक आहेत, मी सांगत असतो 33 कोटी देव आहेत. ज्या देवाची पूजा करायची ती करत जा. धर्म, मानवता हा धर्म तर फार महत्वाचा आहे, पण हिंदुत्व आपल्यासाठी बाबा फार गरजेचं आहे. आणि हिंदू जर नसेल तर भविष्यात तुमच्या आमच्या नातवंडांची वेगळी व्हायला वेळ लागणार. लक्षात घ्या मला काय सांगायचं. मी देतोय तुम्हाला, पण शाळेतनच देतोय. मला आता उघड बोलता येत नाही. आचारसंहिता ह्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळं धर्माचा प्रचार करत जा, प्रसार करत जा, गोमातेची सेवा करत जा, आईवडिलांची सेवा करत जा, वृक्षारोपण करत जा. तुमच्याकडे झाडं भरपूर आहेत, अजून वृक्षारोपण करत जा. भविष्यात गाडी सावलेला लावायची भेटल्यावरती झाड भेटणार नाही. आईवडिलांची सेवा करत जा. मी तर सांगतो, महाराजाच्या पाया नाही पडलं तरी चालेल, देवाच्या पाया नाही पडलं तरी चालेल, पण कोणाच्या पाया पडलं पाहिजे? आईवडिलांचे. किती जण पडतात बरं पाया? हा तिकडं माग हात आहे, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. तुमचं जीवन सार्थकी आहे मावशी, बस बाकी काहीच नाही. देवाच्या एक वेळेस नाही पाया पडलं तरी चालेल, पण आई वडिलांच्या पाया पडत. दुसरी गोष्ट, आपली गोमाता आहे, खिलर गाय असेल नसेल पाळा. जर समज पाळले असेल तुम्ही, 200-300 लिटर दूध घालत असाल, गोमाता पाळत जा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्या आता तुमच्या आमच्यासाठी बरं का, प्रत्येकाकडे स्कूटी, 2 व्हीलर, 4 व्हीलर गाड्या आहेत. वळताना काय करा, बोला ना, इंडिकेटर लावत जा. मी दुपारी एक पेशंट हॉस्पिटलमधनं घरी नेले बरं का, पुढच्यानी फक्त वळताना इंडिकेटर लावला नाही. हा ज्या स्पीडमध्ये चालला होता त्या स्पीडला 2-3 कोलाटे उड्या खाऊन पडला. प्रत्येकाकडे गाड्या आहेत, कारण की शेर सलामत पगडे 50. तुम्ही वाचले तर तुमचं कुटुंब सुखी राहणार आहे. हे तुमच्या आमच्या करताय. तुम्ही जर अचानक एखाद्याला आडवे गेले, मागून गाडी आली, बाकी दुसऱ्याचं काय होईल ते होईल, पण सगळ्यात पहिल्यांदा काय होईल, तुमचं नुकसान होईल. त्याच्यामुळे वळताना इंडिकेटर लावायचं. ही सेवा करत असताना माझ्याकडनं जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर मला मोठ्या उदाहरणांना माफ करा. जे चांगलं आहे ते घरी घेऊन जा. प्रपंचात माणूस किती घडलेला आहे माहिती का? एक व्यक्ती शेवटचा दृष्टांत कीर्तन संपवतो. आयुष्याला कंटाळला, रेल्वेच्या पुलावरती जाऊन त्याने आता रेल्वेची वाट पाहत होता. मी तिथे गेलो, म्हटलं बाबा का? म्हटलं काय नाही, लय वैतागलो संसाराला, लय वैतागलो, आता शेवटचा श्वास मला इथे घ्यायचा आहे. रेल्वे आली म्हणजे ओके, एंड होऊन जाईल बरं का. आणि मी तिथं पाहिलं, एक 10-12 फुटावरती असा 3 माळ्याचा डबा होता जेवणाचा, नंदकुमार महाराज.
3 वाळ्याचा डबा होता जेवणाचा. बाबाला म्हटलं बाबा डबा कोणाचा होता? काय नाही म्हटलं मी चालून ठेवले. म्हटलं का बाबा? म्हटलं काय नाही, रेल्वे जर उशीर आली तर आपलं जीवन झोपतं. म्हणजे वास्तविकता अशी आहे, आपण सगळं काही करतो पण त्याच्यामध्ये तनमन धनाने केलं पाहिजे. या सप्त्यासाठी अनेकांची जे अन्नदाते आहेत, ज्यांचं ट्रॅक्टर सौजन्य आहे, जे विणेकरी आहेत, जे सगळे काही आहेत, ज्यांचा खारीचा वाटा आहे, धर्मासाठी माणसानं दान धर्म केला पाहिजे. धर्मासाठी आणि धर्मासाठी जगला त्याचं जीवन सार्थकी लागलं. नाहीतर बाकीच्यांचं जीवन सार्थकी नाही. मस्त पैसे गंज पैसा, पण ज्याचा सप्त्यात 1 रुपया नाही त्याचा पैसा काही कामाचा नाही. प्रत्येकाचं योगदान याच्यामध्ये आहे. त्या सगळ्यांचे आभार. या ठिकाणी सुंदर असे साऊंड सिस्टीम ज्यांचे आहे, साई साऊंड सिस्टीम दादा तुमचंही फार मनपूर्वक धन्यवाद. सुंदर आवाज दिला. मी कोणत्याही साऊंड सिस्टीमवाल्याला इको दे, ट्रबल दे, मला सगळ्या गोष्टी कळतात, पण मी लाखो रुपयाचं सामान आहे बाबा. आणि आपण इथे यायचं ना हंटी स्किन वाढव हे नको. शेवटी प्रत्येकाची आपण कदर केली पाहिजे. तुमचं छान नियोजन होतं. त्या ताई तुळस वृंदावन डोक्यावरती घेऊन उभे आहेत, त्यांच्यासाठी एकदा काय. बाकी तुम्ही उद्यापासून कीर्तनामध्ये उभं राहिलं तर तुम्हाला GST EDची धाडभेड पडणार नाही. पुण्य ज्याचं त्याचं पुण्य जेथे त्याच्या वाट्याला येते. सुंदर अशी मृदुंगाची सेवा नंदकुमार महाराज तुम्ही दिली, तुमच्यासोबत दादा तुम्ही दिली. गायन बाबा माझ्याकडे रेकॉर्डिंग झाले. तुम्हाला हे कीर्तन ऐकायचं असेल तर निवृत्ती महाराज लोखंडे यूट्यूबला सर्च करा, भरपूर सारे कीर्तन आहेत. मला हिंदुत्वावरती बोलायला फार कमी वेळ भेटला, त्याच्याबद्दल तुमची दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हाला हिंदुत्व काय असं सांगितलं असतं. बाबा छान तुमचं गायन झालं. गावातले ग्रामस्थ मंडळी असतील बाबा, तुमच्या पावले पण फार सुंदर झाल्या. हे मला तर आवडले, पण हे पावले देवाला देखील आवडलेले असतील. सगळ्यांचा आभार. माझ्यासोबत आलेले राहुल महाराज डोबळे असतील, आगन महाराज फोंदे असतील. माझं मेवणा शूटिंग करतोय. मेवणा आहे बरं का माझा, शाळेतनं आला डायरेक्ट उचलून आणला. म्हटलं सर तो शूटिंग करतोय, त्याचं देखील आभार. आणि या ठिकाणी सेवेसाठी मला सचिन दादांनी बोलवलं. त्यांनी सांगितलं होतं माझं नाव घेऊ नका, त्यांचं पण नाव घेतलं नाही, पण एक मित्र आहे माझा, त्यांनी मला सेवेची या ठिकाणी संधी दिली. अभंग कोणता घेतला होता सेवेसाठी? ओ माग खिचडी का वरईचं भात आहे आज? बोला ना पटकन. झालं, संपलं कीर्तन संपलं. भावेविन भक्ती भक्तीविन बळेविन शक्ती, कैसेने दैवत प्रसन्न, उगारा हे निवंत, ज्ञानदेव म्हणे तुटेल धरणे, हरिमुखे माना हरिमुखे. ज्ञानेश्वर क्षमा पराध महाराज नाही विचारिला कारण्या पुनरा. क्षमा पराध महाराज तुका ज्ञानेश्वरा राखवाया करा. क्षमा पराध महाराज तुझी सिद्ध ज्ञानदेव तुकारा. ज्ञानदेव तुकारा.